नमस्कार, येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन. सध्या आमी आसा मांद्रे मतदारसंघात आनी जशें तुमी जाणा की हांगा अटीतटीची निवडणूक चल्ल्या, कारण हांगा उमेदवारूय चड आसा, सगळ्या पक्षांची नदर आसा आनी एका मनशा कडेन परत सगळ्यांची नदर येता ते म्हणजे दयानंद सोपटे हांगचे आमदार, भाजपाचे उमेदवार. देव बरें करूं सर. बाय इलेक्शन 2019 तुमी हांगा लढले भाजपाच्या टिकेटीचे आनी आतां परत मुख्य इलेक्शन. डिफिकल्ट खंयचे आशिल्ले, पयलींचे काय आतांचे? पयलीं सुवातेर तुमचे ह्या म्हाज्या मांद्रे मतदारसंघान भारतीय जनता पक्षाचो उमेदवार म्हणून स्वागत करता. साहजीक आसा, प्रश्न खरोच बरो विचारलो तुमी, सुरवातच बरी केली. कारण गेली 22 वर्सां राजकारण करता आसतना पयली फावट जिल्हा पंचायत सदस्य आनी तेचे उपरांत 3 फावटी आमदार. आनी जो प्रश्न तुमी केलो ते म्हणजे बाय इलेक्शन 2019 बाय इलेक्शन आनी आतां 14 फेब्रुवारी 2022 विधानसभेचे परत इलेक्शन. साहजीक आसा, हांव कार्यकर्त्याच्या बळाचेर आनी म्हाज्या पॉलिटिकल अनुभवाचेर इतलेंच सांगता की 2019 इलेक्शन म्हणजे बाय इलेक्शन हे खूब टफ आसलें. टफ आसलें कारण तें बाय इलेक्शन आसलें आनी म्हाज्या ओपोजीट जो कॅन्डिडेट आसलो आजय आसा एमडी आनी TMCचो, तो उमेदवाराक सरकारांतली 4 मिनिस्टर आनी ह्या मांद्र्यान सतत 3 फावटी आमदार म्हणून निवडून येवन मंत्री मुख्यमंत्री जाले. ते माजी मुख्यमंत्र्याचो असो 5 जाणांचो सपोर्ट आसलो. सरकारांतले 4 मिनिस्टर तेन्ना जिताक सपोर्ट करता. जिताक सपोर्ट ओपनली सपोर्ट करताले कारण तेंचे परत सरकाराचे गणित वेगळे आसले. इतले आसून सुद्दां आनी साहजीक आसा मनस्तापय चड आसलो कारण एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षान वचप म्हणजे खंय तरी लोक गद्दार म्हणटाले, पक्ष बदलू म्हणटाले, अशे खूब गोश्टी सहन केलो. म्हणजे इतल्या सगळ्या तरी टफ आसले. तेच्या तुलनेन आज म्हणजे 2022 जी विधानसभेची निवडणूक आसा तेन्नाय भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आसलो, लोकांनी निवडून हाडलो, बऱ्या मार्जिनीन आमदारय केलो. आज जर पळयलें जाल्यार 2022 कंपेर्ड टू 2019 खूब सोंपी आसता. हे आमी पळयलें ह्या कांय म्हयन्या भितर एक हे चलतालो, वाद चलतालो, सोपटे काय पार्सेकर कोणाक टिकेट मेळटली. तुमी कॉन्फिडंट आशिल्ले काय त्या दिसान तुमकां दिसतालें की ना? 110% कॉन्फिडंस आसलो कारण म्हाजें कार्य, म्हाजे पक्षाचे लिडर ते म्हणजे प्रदेशाचो अध्यक्ष आदरणीय सदानंद शेट तानावडे असो, ह्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असो, त्याच बरोबर ह्या गोंय राज्याचे संघटनेचे काम करपी संघटन मंत्री सतीश धवन असो, हेच्यानी जवळून म्हाजें काम पळयलें. जनते कडसून ज्या पद्दतीन तांकां फिडबॅक मेळटाली आनी म्हाकाय स्वताचेर कॉन्फिडंस आसलो की येणाऱ्या 2022 ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ह्या मांद्रे मतदारसंघात म्हाकाच आसतली. आनी त्याच विश्वासाचेर फुडें वता आसतना तिकीट डिक्लेअर म्हणजे ऑफिशियली डिक्लेअर जाला 19 तारीख. पण हांवें म्हाजें घर घर चलो अभियान तेच्या पयलीं निवडून येवच्या खातीर म्हणजे प्रत्येक बुथाची फेररचना, बांदणी आनी प्रत्येक बुथाचेर काम करता आसतना बूथ कमिटी, त्याच बरोबर जे हे असतात आमचे मोर्चा असतात, तेतून युवा मोर्चा, किसान मोर्चा, महिला मोर्चा, SC मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा आणि OBC मोर्चा हेंचेय गठन केले. बऱ्यापैकी मंडळाची टीम तयार केली आणि हे जो गरज आसता संघटनात्मक काम करून जिखता आसता हे सगळ्यो गोष्टी पयलींच केल्यो. आणि ते करता करता घर घर चलो अभियान सुद्दां आज जवळ एक्झॅक्ट एक म्हयनो 11 दीस जाले सुरूय केलें. काही म्हाका विचारताले तुजी अजून तिकीटच डिक्लेअर जावना, कन्फर्म जावना, तूं हे प्रचार कशें कितें करता? आज ना फाल्यां केन्ना तरी जातली आनी ती उमेदवारी ही दयानंद सोपटेकर आसतली हेच हांव सांगतालो आनी म्हाका काम फुडें वता. तेन्ना अशें दिसतालें की तुमी एक आपलो पावर ग्रूप तयार करपा खातीर, प्रेशर ग्रूप तयार करपा खातीर हे सगळे करताले पक्षाचेर की पळय आपल्या कडेन इतले लोक आसा, आपल्याकूच टिकेट दी. केन्नाच करूं ना अशें आनी म्हाका करपाची गरजय पडली. शो ऑफ स्ट्रेंथ म्हणटा केन्नाच करूं ना आनी गरजय पडली ना. जे काम जे आसता आमदार म्हणून मतदारसंघात जे लोकांप्रतीचे काम असतात, वेगवेगळे काम असतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतात, ह्युमन रिसोर्सीस डेव्हलपमेंट हे हांव पयलीं पासून करीत गेलो, लोकांक सर्विसी दीत गेलो. हेचो अर्थ नासलो की नक्कीच 2022 ह्या मांद्र्यान परत उमेदवारी म्हाकाच आसतली आनी म्हाका ती उमेदवारी मेळटकच पक्षान विश्वास दवरून जी उमेदवारी दिता त्या विश्वासाक पात्र ठरतलो जाल्यार निवडून येवप
आणि विश्वासच संपादन करप हाच्या खातीर काम करता. प्रेशर टॅक्टीस कांयच नासता. शो ऑफ स्ट्रेंथ दाखयताले म्हणून आमी पार्सेकरान इतलो क्रावड हाडलो जाल्यार सोपटे म्हणटाले तेच्या परस आपूण व्हडलो क्रावड हाडटा. अशें केन्नाच क्रावड जमा करपाची केन्नाच हांवें मनान हें बर्थडे केलें ना. बिड्डे जालो तुमचो तो पण व्हडलो एक- जालो म्हणून. पळयात म्हाजो अनुभव सांगता, म्हाजे लोकां पर्यंत जो संपर्क आसा तो सांगता. कदाचित म्हाजो बड्डे आसूं, कदाचित म्हाजी कसली सभा आसूं, हांवें खरें तुमकां सांगता आमदार म्हणून किंवा उमेदवार म्हणून केन्नाच एफर्ट घेतले ना. जेन्ना जेन्ना म्हाजे कार्यकर्ते प्रत्येक बुथाचेर जे संघटनात्मक काम करपी कार्यकर्ते आसात बऱ्यापैकी संख्या आहा, ते कार्यकर्ते एक मॅसेज दिली, बुथाच्या अध्यक्षाक मॅसेज दिली की ती जमोजम आपोआप जाताली. हाडचे पडना तुमकां गाडयो बी धाडून. केन्नाच जालें ना. म्हणजे काही म्हणटाले, आरोपय करताले दयानंद सोपटे पयशे दिता आनी लोकां हाडटा. केन्नाच कोण सांगचो ना बाबा एखाद्या व्यक्तीक पयशे दिवन हाडले, केन्ना बड्डे हाडलो, जाहीर सभेक हाडलो, केन्ना सभेक हाडलो. याद जाता म्हाका ह्या 2022 पयलीं म्हाजो गांव पार्से, गांव ग्रामदैवत भगवती जेन्ना नाल्ल दवरपाक सुरवात करपाक म्हणजे प्रजाची, हांव अजाप जालो. 1.5-2 हजार कार्यकर्ते त्या दिसांनी भर उन्हान दनपारच्या टायमार. तेच्या उपरांत ह्या गोंय राज्याचे आमचे निवडणुकीचे प्रमुख महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, ते आमचे प्रदेशाचे अध्यक्ष मुख्यमंत्री म्हटले की एक सभा जावपाक जाय. खरें सांगता तुमकां शुक्रारा रातची ठरली, आयतारा ती सभा एकच दीस मेळ्ळो. पण ज्या दिसा ते हांगा ते सभेक गेले तेन्ना खचाखच एक हॉल न्हय, हॉल भरोवन भायर गर्दी जमलेली. ताचे उपरांत महिला मेळावो, स्वावलंबन स्कीम अंडर वुमन्स अँड चायल्ड डिपार्टमेंट. तुमकां खरें सांगता हांव एक सादो आमदार मिनिस्टर ना, पण त्या खात्याचो मंत्री आदरणीय विश्वजीत राणे, ते खात्यांची ती स्वावलंबन स्कीम महिला ग्रुप तयार करप, सेल्फ हेल्प ग्रुप तयार करप, तांचे बरोबर पावयता आसतना 252 सेल्फ हेल्प ग्रुप इंटू 30,000 रुपीज ह्यो ऑर्डरी आदरणीय त्या खात्याचे मंत्री विश्वजीत राणे येवन डिस्ट्रिब्युशनय जाले. आनी ते सभेक महिलांचे सभेक म्हाका दिसता 2 हॉल खचाखच भरलेलो. म्हणजे दाखोवन दितालो आमी दयानंद सोपटे फाटल्यान आहा. दयानंद सोपटे फोन करतलो आनी आमी येतले केन्नाच घडोवना. आतां एक मान्य करता, देवान प्रत्येक मनशाक तोंड दिता. खूब जाण राजकारण करता. हांवें गेली 22 वर्सां राजकारण केलें, पण हांवें शब्दांनी मनशां जोडलेली टिकयली, तोडली ना आनी ती वाडत गेली. एकूच मनीस तुमी जोडपाक शकूना, थंयच सद्या हांवें खूब प्रॉब्लेम प्रयत्न केलो, खाली पण खूब शेवट पर्यंत लीनपणान उलयलो. सगळे अजूनय जर म्हणशात तुमी याद जातली, अजूनय हांव अगेन्स्ट उलयना. अजूनय पार्सेकर सर हेच माझे उतार आसता. तुम्ही गेले तांचे कडेन आनी सांगले की बाबा आतां आपुणूय पक्षान आसा, आमी एकठांय रावन काम करुया म्हणून. जेन्ना मनोहरभाई पर्रीकरान म्हाका पक्षांत प्रवेश, तेन्ना शीक आसले तेन्ना आदरणीय ह्या देशाचे होम मिनिस्टर, तेन्नाचे ह्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शाह, त्यांच्या समक्ष जेन्ना सगळें जालें म्हणजे परत प्रवेश जालो. प्रवेश जातकच हांवें प्रयत्न केलो वचपाचो. म्हाका दिसता हांव 3 फावटी गेलो तांच्या घरा गेलो. त्यांच्या घरा गेलो. तितल्यारच न्हय, पयर सुद्दां म्हाका ऑफिशियली कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारी म्हणजे डिक्लेअर जातकच आदरणीय मुख्यमंत्री म्हणपाक लागले की तूं वच तांकां मेळ. परत 3 फावटी प्रयत्न केलो, घरा गेलो. एकदां बॉडीगार्ड म्हणपाक लागलो सर न्हिदल्यात. परत कितें जरी जालें आमचे तशे संबंध तेंच्या घराण्याशी आसा, तेजी चली जी आसा ताच्याशी ते अजूनय मानता, कितें आसलें फोन करतात. हांवूय केन्ना तरी तिका सुद्दां हांवें फोन केलो, म्हणपाक लागले आबा घरा ना. म्हणजे प्रयत्न केलो. म्हणजे पळय, ज्याच्या मनान भंय नासता, चोरी नासता, तो बेधडक खंय वचूं शकता. प्रयत्न करून तुम्ही प्रयत्न केलो, वचून आयले तांचे. म्हाका आशिर्वाद घेवपाचो आसलो तांचो, कारण ह्या भारतीय जनता पक्षाचे गोंयांतले फावंडर मेंबर, भारतीय जनता पक्ष मांद्रे मतदारसंघाचे सगळ्यांनी नेते आसले. म्हणून साहजिकच जरी हांव 22 वर्सां राजकारण करता आसतना सुरवातच भारतीय जनता पक्षान पॉलिटिकल कॅरियर घडयता आसतना मदलो जो काळ सोडलो जाल्यार आसा, म्हणून हांव प्रयत्न केले पण जमले ना. तर तुमचेर आरोप म्हणटा ते म्हणटा की प्रत्येक युनिट आसा पळय न्ही, थंय तांचे मनीस काडून तुमी आपले मनीस घातले म्हणून.
ताका लागून म्हणटा की भाजपाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आसा मूळ कार्यकर्ते ते दुखावले आनी ताणें आपल्या कडेन येवन सांगलें की इंडिपेंडंट उबो राव म्हणून, कारण आमकां हांगा रेस्पेक्ट दिना, सोपटे आपल्याक रेस्पेक्ट दिना म्हणून. ते पळयात, असो एकय कार्यकर्तो सांगू शकचो ना, एकय कार्यकर्तो सांगू शकचो ना. इन्क्लुडींग नांवय घेता अरुण मानकर जो सामको क्लोज ताका आसा, तो सुद्दां सांगू शकचो ना की आज पर्यंत दयानंद सोपटेन भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो किंवा आमदार म्हणून आमकां रिस्पेक्ट दिलो, एकय सांगचो शकना. ओके, फाटल्यान खंय तरी म्हणटा आसतले की आमकां मान दिना, पण समोर जर बसले, आज खरें तुमकां सांगता, त्यांचे माझे रिलेशन तेन्नाय आसले, आजय आसा, हेचे फुडें रावता. There are a lot of job opportunities waiting for you in Goa itself. We are here to give you access to those opportunities. I'm Sia Dalvi. I'm co-founder for Creative HR Solutions, your one-stop solutions for all the HR needs. We are based at Don Bosco, Fatorda, Margao. If you are looking forward for these opportunities, below are my details. ओके, आनी एक आतां परत जे पयलीं तुमी पक्षान आशिल्ले तांचे आतांच आमी मुलाखत करून आयिल्ले आसा आनी मुलाखत घेवन आयले आनी भितर सुदीन ढवळीकर म्हणटात जाणी जाणी मोगो पक्ष सोडलो ते लोक सोंपले म्हणटात ते. आनी ह्या इलेक्शनाक म्हणटा जे जे मोगो पक्षाचे विश्वासघात करून गेले ते सोंपतले. म्हाजे दोन प्रश्न आसा. एक म्हणजे तुमी मानता की तुमी विश्वासघात केलो म्हणून? हांव म्हगो पक्षाचो सादो मेंबरय नासलो न्ही. हांवें म्हाजें पॉलिटिकल कॅरियर 17 मे 1999 स्टार्टेड विथ BJP ओनली, भारतीय जनता पक्षा बरोबरच केलें. हांव केन्ना MGचो सदस्यच जालो ना, प्रश्नच येना हांवें MGचो विश्वासघात केलो. केन्ना हांवें कॉन्टेस्टय करूं ना, केन्ना सादो मेंबरय ना, MG पक्ष म्हणून नाच ना म्हाज्या हातून. तेन्ना कोणच म्हणूं शकना की हांवें खंय तरी MGचो विश्वासघात केलो. हय ना, बाकीच्या पक्षांच्या विशयी उलयता आसतना जे बाकीचे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षान गेले ते म्हणटा की ह्या फावटी ते लोकांक हांगा हे जाता. पण दयानंद सोपटे इन बिटवीन पक्ष सोडून वचून परत बाय इलेक्शन लडून लोकांनी ह्याच मांद्रे जनतेन जिखूनय दिलो, विशय क्लोज जालो. जर राग काडपाचो जर आसलो जाल्यार पक्ष सोडून वतकच जेन्ना बाय इलेक्शन पोटनिवडणूक गेलो तेन्ना राग काडटाले. तेन्ना म्हणटा आसले हो गद्दार, खरोच गद्दार हे दाखोवन जालें. पण परतय म्हाका भरपूर मतांनी विजयी करून दिलो. आतां फाटल्या फावटी तुमकां मंत्रिमंडळ मेळूना, मंत्रीपद मेळूना अशें आमकां आयकूंक आयल्लें की सुभाष शिरोडकर बी सगळे तुमी जेन्ना गेल्ले की तुमकां प्रॉमीस केल्लें मंत्री करतले म्हणून. आतां फुडल्या फावटी प्रॉमीस आसा की मंत्री करतले म्हणून? नाही, प्रॉमीस तांच्यांनी केल्यानी म्हाका ठाम विश्वास आसा की जो चेअरमॅन ऑफ GTC म्हाका कार्यकाळ मेळ्ळो त्या कार्यकाळात ज्या पद्धतीन हांवें केंद्र सरकारचो निधी मॅक्झिमम निधी हाडून पेडणे पासून काणकोण पर्यंत ज्या पद्धतीन थोड्याशा पिरियडान डेव्हलपमेंट करून दाखयली, तो विश्वास म्हाजे लिडर जे आसा, नेते जे आहात, त्यात मागीर आमचो पक्षाचो अध्यक्ष असो, आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो, त्याच बरोबर संघटन तांकां आसा. म्हाज्या कामाचेरय म्हाजो विश्वास आसा आनी तितले त्यात म्हाजी ही चवथी फावट आमदारकी आसतली. साहजिकच आसा, तालुक्यान जसो बाबू आजगावकर पयलीं मंत्री आसलो, उपमुख्यमंत्री आसलो, हे फावटी तालुक्यान सिनियर मोस्ट दयानंद सोपटे आहा. तेन्ना साहजीक आसा तालुक्यांतले जे मंत्रीपद मेळटले ते दयानंद सोपटेकच मेळटले. सो आमी आतां फुडल्या टुरिजम मिनिस्टरा कडेन उलयता. कितें म्हणलें? आमी उलयता ते आतां तुमचे कडेन अशें हांव म्हणिना. टुरिजम मिनिस्टर. पळय, हांव तो माणूस न्हू, म्हाजो पोर्टफोलियो हांवच ठरयता. पक्ष ज्या पद्दतीन विश्वासान म्हाका घेतले, मंत्री करतले आनी मंत्री जातकच जे कितें दितले, जे समाज म्हणजे आपले डिपार्टमेंट सांबाळपाक दितले ते हांव एक्सेप्ट करता. मंत्रीपदाची मागणी करतले तुमी काय तुमकां गरजच दिसता पडची. दितले अशें? म्हाका मागणी करपाची गरजच पडची ना. आज सुद्दां अशें जालें की अपील करता आसतना आमच्या नेत्यांनी म्हटलें की ह्या फावटी दयानंद सोपटेक निवडून दिता आसतना आमदार म्हणून निवडूं नाका, तर एक मंत्री, भारतीय जनता पक्षाचो पेडणे तालुक्यांतलो मांद्रे मतदारसंघ मंत्री म्हणून निवडून दियात. हे अपील आदरणीय ह्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री करीत आसात आनी लिडरय करीत आसात. ओके, आतां मांद्रेच्या बद्दल उलयता आसतना तुमी जेन्ना आतां वतले पळय विकास करा म्हणून, विकास जावना सो दिसता तुमकां मतदारसंघाचो? ते पळयात,
हांव म्हणिना म्हाजे पयलीं ह्या मतदारसंघान कोण आनी कितले टर्म आसले, कोण कितले टर्म आसले, कितले मंत्री जाले, मुख्यमंत्री जाले, हांव ब्लेम कोणाक करिना, जेचे तेजे कर्तृत्वाचेर आसा. आनी त्याच बरोबर दयानंद सुप्तेक फक्त 5 वर्सां ह्या मांद्रे मतदारसंघात जाली. हांव खोटें उलयना, जे कितें केलें ते म्हाजी जी पुस्तिकां ज्या वेळी छापल्या ही घराघरांनी पावयता. ज्या पुस्तिकेचे ज्या गांवांनी जे डेव्हलपमेंट केले ते नाल्ल फोडटा आसतना असो किंवा इनॉग्रेशन करता आसतना अलॉंग वीथ द त्या गांवचे सरपंच, पंच मेंबर आनी म्हाजे कार्यकर्ते ते आसात, तांच्या बरोबर सगळें केल्लें आहा. जी पुस्तकां हांव घराघरांनी पावयता, दाखोवन दिता खरेंच दयानंद सोपटेन जे कितें प्रिंट करून ते केलां. सो ही विकासाची 5 वर्सां आशिल्ली. हे विकासाची 5 वर्सां आसतना पयलीं म्हणजे 1.5 वर्स विरोधान आसलो तरी सुद्दां मनोहरभाई पर्रीकारान म्हाका भरपूर सपोर्ट केलो. उरलेली जेन्ना बाय इलेक्शन निवडून येवन म्हणजे इलेक्शन जावच्या पयलीं 6 म्हयने गेले, निवडून येतकच काही 7-8 म्हयने मेळ्ळे. परत कोविडान जवळ 1.5-2 वर्सां खाली डेव्हलपमेंट कोणच करूं शकलो ना. हांव दयानंद सोपटेन न्हू, कोणच करूं शकलो ना, कारण फायनान्शियल प्रॉब्लम इतलो क्रिएट जालो की ह्या कोविडान वेळय खाल्लो, पयसोय खाल्लो आनी गोंयचे बाबडे आमचे जिवय खाल्ले. ते जर धरले तरी सुद्दां आदरणीय मुख्यमंत्र्याच्या बऱ्यापैकी सपोर्टान, सहकार्यान फायनान्शियल असिस्टंट जो मेळ्ळो हांवें खुबशे कामां हे मार्गी लायलीं. सो आतां फुडलीं 5 वर्सां मांद्रे खातीर विकासाची काय समृद्धीची? हे पळय, जो विकास जावपाचो आसा, उदाहरण विरोधक म्हणटात तुयेचें हॉस्पिटल कंप्लीट करूं ना. हांव म्हणटा जे म्हणटात तेंच्यांनी वचून पळोवचें. तुयेचें हॉस्पिटल फाटल्यान लागून 100% कंप्लीट जाल्लें आसा. कंप्लीट जावन एक युनिट, डायलॉसीस युनिटय सुरू केल्लो आहा. उरलेले जे आसात, जे सोयी रिलेटेड टू हेल्थ, ते सोयी जशे म्हाका एश्युरन्स दिला आदरणीय गोंय राज्या मुख्यमंत्र्यान की हांव म्हणिना 6 म्हयन्यान नक्कीच 2022 हे वर्स सोंपच्या पयलीं सगळ्यो सुविधा त्या हॉस्पिटलान तयार करतलो आनी आरोग्याच्या दृश्टीन जनतेची सेवा करपाकय पावलो. हें तुयेचें जालें. त्याच बरोबर उदकाचो प्रॉब्लम आसा. हांव 5 वर्सां जालीं उदकाचो प्रॉब्लम सिंपल लँग्वेज सांगता. गेली 20-25 वर्सां ज्यो पायपलायनी आसल्यो, ती पायपलायन आसतना त्या गांवांनी फॉर एग्जाम्पल 100 कनेक्शनां आसलीं. 20 वर्सां नंतर 100च्या जाग्यार 1000 कनेक्शनां जालीं, पण पायपलायन तीच आसा, उदकाचो फ्लो तोच आसा. पण जसो फंड मेळ्ळो तसो ऑलरेडी आउट ऑफ 9 3 पंचायतीची पायपलायन सुद्दां हांवें चेंज केली. इतल्यारच रावना. 30 MLD वॉटर ट्रिटमेंट प्लांट तुया हांगा 82 crores सँक्शनच नाही, टेंडरय जाले, वर्क्स ऑर्डरय दिली, फक्त फावंडेशन घालपाचें रावले ओन्ली बिकॉज ऑफ कोड ऑफ कंडक्ट. तो प्रोजेक्ट कंप्लीटय करून घेतलो. तो कंप्लीट करतकच उदकाचो जो प्रॉब्लम आसा तो 100% सॉल्व जातलो आनी ते सॉल्व करतना फुडल्या 15 वर्सांचो विचार करूनय तो जातलो. मागीर त्या 15 वर्सां आनी कितलीं जरी कनेक्शनां वाडलीं प्रॉब्लम जावचो ना. रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी सबस्टेशन ते त्याच पद्दतीन म्हणटकच सबस्टेशना खातीर ना. जो आमचो हांगा फिडर आसा आमच्या कारसवाड्या, आमच्या कितें म्हणटा ते थिवी, थंयच्यान म्हाजें सबस्टेशन तुया आहा. त्या तुया सबस्टेशनासून मांद्र्यान बऱ्यापैकी केबल मोटे घालून तोय प्रॉब्लम सॉल्व केलो. पण परमनंट प्रॉब्लम तो सॉल्व करपाक सबस्टेशनाचे टेंडर सगळे जाल्ले आसा. म्हणजे लायट, उदक होय प्रॉब्लम जातलो, हॉस्पिटलय कंप्लीट जातलो आनी यूथ जे बेकार भाव भयणां जे आसात जॉबाच्या संदर्भात इंटरनॅशनल मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट तुमकां खबर आहा तोय जातलो. त्याचें फंक्शनींग जातकच आतां धरच एम्प्लॉयमेंट जनरेशन सुरू जाल्लें आहा, जॉब दिवपाक सुरू जाल्लें आहा. टॅक्सीवाल्याकय थंय धंदे म्हणजे टॅक्सीवाल्याकय संदी दितलो. आयुष हॉस्पिटल कम रिसर्च सेंटर आज आमी पळयता मोठे मोठे बिल्डिंग जाल्या, थंय संदी आहात. इलेक्ट्रॉनिक सिटीन मोठे 3 प्रोजेक्ट, तातूंत IFB नांवाची कंपनी यांनी मेजर लँड ताका दिल्या. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिटीनय मोठे प्रोजेक्ट घेतले. आयुष हॉस्पिटल आसा, मोपा एअरपोर्ट आहा. हे जर आमी कन्सिडर जर केले आनी म्हाज्या मतदारसंघात असणारी तुये इंडस्ट्रियल इस्टेट बऱ्यापैकी मोठे मोठे कंपनी येतात, तो जर पळयले प्रायवेट सेक्टरान कितलेशे जॉब दिवपाची संदय तयार करता. सो मांद्रे मतदारसंघाचो बेरोजगारीचो प्रश्न सुट्टलो.
म्हाका दिसता फुडल्या 1.5-2 वर्सां भितर म्हाका आसा जो प्रॉब्लम तो 50% डेफिनेटली सुट्टलो. ओके, राजकारणा विशीं लास्ट प्रश्न. आतां इतले जाण आसा, तुमकां सगळ्यान चड बलाढ्य विरोधक असो कोण दिसता भितर? आज जर तशें पळयलें जाल्यार हांव खंयच्याच मनशान राजकारणान कोणाची ताकद आजमावंक शकना. हांव कित्याक नांवां घेवया जेणे करून आमी दुसऱ्याक इन्सल्ट करप, म्हाजी ती संवय ना. ना. पूण तुमी सॉरी इन्सल्ट ना कमी आसा जाल्यार कमी आसा, ना, बरो हांव आसा म्हणचो जाल्यार ना, बरो हांव म्हणचो ना. सर्वे बिर्वे करूं ना तुमी? सगळे केल्ले आहा. हांवें म्हाजेच सर्वे न्हय, पक्षानय 3 फावटी सर्वे केल्ले आहा. तुमी जिखून येता म्हणून सांग. 110%. दुसरो कोण तो तुमी सांगपाचो? हांव म्हाका खबर आहा पण तरी सांगचो ना. तिसरो चवथोय सांगपाचो? कदाचित आज तो कमी आसत, उरलेल्या 8 दिसांक वयर चडूं शकता. पण आज वयर आसलो कमी जावचो. पण दयानंद सोपटे जो ट्रेंड जो आसा पळय, रेशो जो आसा पळय, हो म्हणजे ग्राफ हो वाडत आसा, डे बाय डे वाडत आसा. सोडून गेल्ले फोर्सान कोणी व्हेल्ले ते सुद्दां परत येतात आणि जे नसले ते बरोबर फिरतात. घराघरांनी फिरता आसतना सांगतात सांजे म्हाका तुका आमच्या घरा येवपाक जाय, आमकां तुजेशी उलोवचें आसा. जे नसले ते आपोवन वतात, सांगतात हे फावटी आमी इतलीं वर्सां तुजे बरोबर नसले, फाटल्या 2 इलेक्शनाय तुका मत घालूं ना, पण हे फावटी आमी तुजे बरोबर आसा आनी तुकाच आमी म्हणून उबी करता. बाय इलेक्शनाक 4 मिनिस्टर तेन्नाचे तुमच्या अगेन्स्ट वागले म्हळ्यार तुमी, आमकां कळ्ळें कोण तो फॉर्मर सीएम. ते 4 मिनिस्टर आतां तरी तुमच्या बरोबर आसा, ते पार्टेन तरी आसा काय एकदम गेले? 4 1-2 हय 2 आसात. 2 पार्टेन आसा. 2 पार्टीन आसात. अजुनूय अगेन्स्ट आसा काय तुमी तांकां कन्विन्स बी केले? हे पळयात, राजकारणान न उलयता न कृत्य करता मनान विचारांच्या माध्यमातून ताकद विरोधकाची कमी जावं शकता. ती हांवें केल्ली आहा. म्हणजे जे अगेन्स्ट आसले तितले 2 जे आसात ते आतां अगेन्स्ट ना. ते आतां खंय तरी आपले परीन दयानंद सोपटे आपले बरोबर जायो हाच्या खातीर प्रयत्न करता. आणि उरलेले 2 जाण? उरलेले दोगटे एकट्याचो तर कॅन्डिडेट आसा. कळ्ळें. आनी एकटो? आनी एकटो दुसरो तर आपूण स्वता कॅन्डिडेट आसा. ओके, देव बरें करूं सर. ऑल द बेस्ट तुमी जिखपा खातीर. हे आशिल्ले दयानंद सोपटे. ते म्हणटा की आपूण खंयच्याय परिस्थितीन ह्या मतदारसंघात निवडून येतलो. दुसरो कोण तिसरो कोण आपूण सांगपाक सोदिना, खबर आसा पूण सांगपाक सोदिना. आनी विकासाची वेगवेगळी कामां आसा जी अर्दी उरल्या ती पुराय जातली आनी फुडल्या 5 वर्सां भितर एक 50% तरी रोजगार तुमी हे करतले. 5 वर्सां भितर तरी 50% तरी हांव म्हणिना 5 वर्सां, फुडल्या 2 वर्सां भितर. 2 वर्सां भितर मोपा धरून ते इलेक्ट्रॉनिक सिटी धरून आयुष हॉस्पिटल रिसर्च सेंटर धरून हे प्रायवेट सेक्टर प्लस गव्हर्मेंटान ज्यो नोकऱ्यो दिवपाक सुरवात केल्या, काही दिल्यात, मोर दॅन 50% आसात त्यो एवरी इयर जनरेट जातात त्यो इंटू 5 हे जर धरले जाल्यार नक्कीच ठामपणे हांव सांगूं शकता म्हज्या भावा भयणांक जे बेकार आहात तेंच्यांनी भिवपाची गरज ना. हांगा भिवपाची गरज ना. हांगा भिवपाची नोकऱ्या खातीर तरी भिवपाची गरज अजिबात ना. तुमी इन्फ्रास्ट्रक्चरा भिवपाक गरज ना. उदकाची भिवपाची गरज ना, लायटीक उदकाची गरज ना. रस्ते तर तुम्ही पळयतात मतदारसंघात विरोधान आसतना कशे आहात, भिवपाची गरज ना. कसल्याच गोष्टीक माझ्या भाव भयणी जे माझे खातीर कार्यकर्ते जे तळमळीन काम करतात आसतना प्रत्येक गांवांत असलेल्या प्रत्येक बुथाचेर जे टेन्शन आहा ती कसलेच टेन्शन घेवपाची गरज ना. म्हणजे कोणीच भिवपाची गरज ना. सो मांद्र्या भिवपाची गरज ना म्हणटा ते देव बरें करूं सर. तुम्ही पळयतात हब एनकाउंटर ऑन युअर फेवरेट वेबसायट www.goanewsup.com. चॅनल पार्टनर्स RDX गोवा. प्रोडक्शन पार्टनर्स प्रसाद देशपांडे मेंटर्ड goabalin.com. कीप वॉचिंग.